योद्धा न्यूज मराठी। पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षक आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयात आढावा बैठक गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पालघर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळांनयसमोरील विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद पालघर येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीस शिक्षणाधिकारी माननीय श्री अशोक पाटील साहेब उपस्थित होते। बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले। अतिरिक्त गुजराती माध्यम शिक्षकांचे समायोजन सौ मनीषा खैरनार, दांडेकर हायस्कूल, सौ ज्योत्स्ना नरेश पटेल, दांडेकर हायस्कूल पालघर। अतिरिक्त ग्रंथपालांचे समायोजन सौ भारती संजय किणी, डॉक्टर DJ गायवनकर विद्यामंदिर, अर्नाळा येथून KG हायस्कूल आगाशी, सौ वर्षा वसंत चुरी, KD हायस्कूल चिंचणी, सौ सुनीता अल्फान्सो, GJ वर्तक हायस्कूल येथून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र, वसई, सौ उत्तरा उमेश जाधव, BB जाधव स्मारक विद्यामंदिर चांदीप येथून भाऊसाहेब वर्तक विद्यालय नारे, ता वसई, श्री अजित प्रमोद सावे, RS सावे विद्यालय तारापूर येथून आदर्श विद्यालय उटावली, ता विक्रमगड। या समायोजनामुळे संबंधित शिक्षक व ग्रंथपालांचे प्रलंबित वेतन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। याशिवाय बैठकीत खालील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून शिक्षणाधिकारी कार्यालयास आवश्यक सूचना देण्यात आल्या। अनुकंपा तत्वावरील शिपाई नियुक्तीसाठी व्यापगत पदे पुनर्जीवित करणे, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी व फरद बिलांचा तातडीने निपटारा, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आदेश प्रकरणे मार्गी लावणे, शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट असूनही पोस्ट क्रिएट नसल्यामुळे वेतन प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक मान्यता, RTE प्रतिपूर्तीची प्रकरणे, इतर सर्व प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय बाबी लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना। या श्री विठ्ठल बोरे, जिल्हाध्यक्ष श्री महेश कुडू, तसेच श्री जयंता पाटील, श्री राजेश पाटील, श्री दीपक राव, श्री यतीन पाटील, श्री समीर पिंपळे, श्री राजेंद्र सांबरे, श्री धर्मेंद्र शुक्ला, श्री कैलास देवरे, श्री जितेंद्र साठे, श्री शशिकांत पाटील, श्री प्रशांत पारगावकर, श्री प्रमोद विनोद पाटील, अरविंद ठाकरे, बाळकृष्ण पाटील, सुनील मोकाशी, कमलेश भानुशाली, गावित सर, पाटील, सौ रोशनी गावड, श्री जतीन कदम, श्री प्रीतम घरत, श्री कमलाकर पाटील, श्री नरेंद्र घरत, श्री अशोक तुंबरा सर, श्री गावित सर, श्री खोत सर, श्री हडबाळ सर, त्यांचे सहकारी यांच्यासह पालघर जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे सुमारे 150 प्रतिनिधी उपस्थित होते। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तत्परतेने सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील। महेश कुडू, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, पालघर जिल्हा। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी सुरेखा कडलग। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।